5 मुलींच्या हातचे हा पहिल्यांदा सत्कार होत आहे. हॅलो हॅलो हॅलो. मराठ्यांचे कार्य आणि मराठ्यांचे क्रांतीसूर्य माननीय श्री मनोज पाटील जरांगे यांचं रामपुरीच्या वतीने स्वागत करणं आपले कर्तव्य असून ऋतुजा मस्के 3 मुली समोर येतात. निकिता पवार, गीता या रामपुरीच्या वतीने पाटलांचं स्वागत करतील. हलते तसं नाही रे नुसतं इथं दांड हॅलो हॅलो. या ठिकाणी पाटलांचा सत्कार करण्यासाठी ढालेगावचे सरपंच संदीपान मस्के, श्रीपत आंध्रवाले सरपंच हे सर्व सहकार्याच्या वतीने पाटलांचा सत्कार होत आहे. चॅनल तो हिरो कोण गेला तो गेला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय रामपुरी गावातील जमलेले माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा देश. मराठा आरक्षणाच्या बाबत
हा अनेक वर्षापासून मराठ्यांचा संघर्ष सुरू आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, मराठ्यांच्या बरं बरं चालेल. गोरगरीब घरांच्या लेकरांचं कल्याण व्हावं, यासाठी मराठ्यांनी जंग पछाडलं होतं. मराठ्यांनी इतके मोठमोठाले आंदोलन केले. कधीतरी आपल्या लेकराच्या पदरात हे आरक्षण पडल आणि आपल्या गोरगरीब मराठ्यांचे लेकर मोठे होतील या उद्देशानं 42 वर्षापासून मराठी लढते. आरक्षण मात्र मिळत नव्हतं. प्रत्येक वेळेस विजय मराठ्यांना हुलकाने देऊन जायचा. मराठ्यांनी लढायला कुठं कमी नाही केलं. वेळेप्रसंगी ज्या वेळेस आव्हानं केले त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन मराठ्यांनी एकाकी झुंज दिली. जास्त लाईव्ह येत नाही तर मराठ्यांना इकडे फार काडी लागली, पोराच्या वाटणं व्हायला तरी दारू दिली. दारू तू नका मराठ्यांनी ज्या वेळेस लाईव्ह सुरू लढे उभारले त्यावेळेस ते लढे यशस्वी केले. परंतु काय होत होतं माहित नाही. मराठ्यांना विजय आलेला जवळ हातातून निसटून जायचं. पिढ्याना पिढ्या या लढाईत गेल्या. प्रत्येक मायबापानं रात्रंदिवस कष्ट करून स्वप्न बघायचं, माझं लेकरू अधिकारी झालं पाहिजे, माझं लेकरू नोकरीला लागलं पाहिजे. परंतु मायबापा हो इतकं मोठं षडयंत्र या देशावरती रचलं गेलं होतं. मराठ्यांना काही झालं तरी आरक्षण मिळून द्यायचं नाही, याच्यासाठी एक मोठा गट काम करत होता. परंतु मराठ्यांना तो माहीत नव्हता. दुसऱ्या बाजूनं मराठ्यांना नेमकं आरक्षण कोणचं घ्यायचं हे मराठ्यांना कळू द्यायचं नाही, याच्यासाठी सुद्धा त्यांची एक टीम सक्रिय होती. मराठ्यांना राजकारणाच्या विळख्यात गुंतवलं आणि राजकारण्यांनी सांगायचं आणि मराठ्यांनी ऐकायचं. मराठ्यांनी त्यांच्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवायचा. त्यांनी सांगायचं आरक्षण कुठे, मराठ्यांनी हो म्हणायचं. पण वेळेप्रसंगी वेळोवेळी मराठी फसत गेले. नेमकं ऐकायचं कोणाचं, मराठ्यांचं आरक्षण कुठे काय मिळत नाही आणि हे कोण मिळू देत नाही याचा शोध मात्र मराठ्यांना लागत नव्हता. शेवटी मराठ्यांनी एकदाच ठरवलं, लढा करायचं तर एकदाच, आणि तोही इतका ताकदीनं करायचा. पण अगोदर आरक्षण कुठे शोधायचं आणि कोण मिळू देत नाही तो पण शोधायचा. आणि मराठी या शोध मोहिमेच्या कामाला लागले. मराठ्यांचं आरक्षण कुठे आहे याची कुणकुण मराठ्यांना लागली. मराठ्यांचं आरक्षण ओबीसी आरक्षणातच आहे हे मराठ्यांना पक्की खबर मिळाली. आणि आरक्षण कोण मिळू देत नाही. मराठा समाजाला आरक्षण नेमकं कोण मिळू देत नाही याचाही मराठ्याला शोध लागला. आणि मग आंदोलन सुरू. अगोदर आंदोलन सुरू केलेच नाही. नेमकं मराठ्यांचं आरक्षण कुठं आणि कोण मिळू देत नाही याचा शोध घेतला आणि मग आंदोलन उभा राहिले. त्याचा परिणाम आज असा झाला, आज मराठ्यांच्या विजय जवळ येऊन थांबला. मराठ्यांना कळालं ओबीसी आरक्षणात मराठ्यांचं आरक्षण आहे. ज्यावेळेस ही मागणी लावून धरली त्यावेळेस अगोदरच्या 2 महिने असेच वाया गेले, हो नाही करण्यात. परंतु मराठ्यांनी इतके ठामपणे ही बाजू लावून धरली की ओबीसी आरक्षणातच मराठा आहे आणि तुम्हाला ते आरक्षण द्यावं लागेल. आणि नंतर मग नितीन करेर साहेबांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत झाली आणि त्याही समितीला काम करू दिलं नाही. त्या समितीला 3 महिन्याचा लिमिट दिला होता. तुम्ही 3 महिन्यात मराठ्यांच्या आरक्षणाचे पुरावे शोधून काढायचे. परंतु त्यांनाही ते शोधता नाही आले किंवा शोधू दिले नाही. पुन्हा आंदोलन उभा राहिलं. पुन्हा समिती काम करायला लागली. दुसऱ्या समितीनं पुरावे शोधायला सुरुवात केल्यावर आज मराठा ओबीसी आरक्षणात असलेले 54 लाख पुरावे सापडलेत. मराठा ओबीसी आरक्षणात असलेले 54 लाख. आता आमचा मूळ प्रश्न इथं आहे, जर मराठ्यांना आरक्षण होतं तर लपून कोणी ठेवलं? जर मराठ्यांच्या 54 लाख नोंदी सापडल्या तर आतापर्यंत मराठ्यांना आरक्षण नेमका कोणी मिळू दिलं नाही याचा शोध आता आम्हाला पाहिजे. आमच्या लेकराच्या मुंडक्यावरती पाय ठेवून आमचं आरक्षण खाल्लं कोणी आणि आमचा हा 45 वर्षाचा बॅकलॉग आता नेमका भरून कोण काढणार?
ओबीसीचं आरक्षण जर 70 वर्षापूर्वी मराठ्यांना दिलं असतं तर जगाच्या पाठीवर प्रगत जात म्हणून जगात आज मराठ्यांचीच राहिली असती. परंतु जाणून बुजून मराठ्यांना आरक्षण दिलं गेलं नाही. नोंदी तर सापडल्या. आता नोंदीचं ज्या नोंदी मिळाल्या त्यावेळेस सरकारचं आणि आपलं ठरलं होतं ज्याची नोंद मिळाली त्याच्या सगळ्या परिवाराला द्यायची. आता ती नोंद ज्या सालापासून सापडली त्या सालापासून होणारा आतापर्यंत 2023 पर्यंतचा सगळा परिवार, काहींच्या परिवारात 250 लोक आहेत, काहींच्या 70 आहेत, काहींच्या 500 आहेत, काहींच्या 50 आहेत. एका नोंदीच्या आधारावर 200 लोकांना आतापर्यंत प्रमाणपत्र वाटप झाले एकाच नोंदीच्या आधारावर. आपण एवढा मोठा हिशोब नाही करायचा. आपण साधारण हिशोब करू. 54 लाख नोंदी मराठ्यांच्या सापडल्या. 4 लोकांना जरी त्याचा फायदा झाला एका नोंदीवर तरी आजच 2 कोटी मराठी आरक्षणात गेलेत. आजच. आता देवजय आला तरी मराठ्यांचे पोरं मोठं करण्यापासून कोणी रोखू शकत नाही आणि ओबीसी आरक्षणात जाण्यापासून कोणीच मराठ्यांना आता रोखू शकत नाही. भारत देशात मराठाची एक जात अशी आहे की तिच्या शासकीय नोंदी सापडल्या. आतापर्यंत एकाची ही नोंद जे आरक्षणात गेले त्यांची एकाची शासकीय नोंद नाहीये आणि एकही जात भारत देशातली मागास सिद्ध केलेली नाही तरीही त्यांना आरक्षण. आपल्या शासकीय नोंदीही सापडल्या आणि मराठा समाज 12-13% मागास सुद्धा सिद्ध झाला तरीही मराठ्यांना आरक्षण. परंतु मराठ्यांचं नशीब इतकं बळकट होतं की नाविलाजानं सरकारला मराठ्यांच्या एकजुटी पुढं गुडघे टेकावे लागले. मराठ्यांना 2 नावं ठेवले जायचे. हा मराठा कधी येत होत नाही, हा खेकड्यावर एकमेकाच्या पाया उठतो, हा कधीच येत होत नाही. मराठ्यांनी एका फटक्यात 2 कामं केली. मराठ्यांनी एका फटक्यात 2 कामं केले. मराठा करोडच्या संख्येने एक आला आणि ओबीसीच आरक्षण घेऊ देणार नाहीत म्हणले. मराठ्यांनी छाती ठोकून ओबीसी आरक्षणात घुसले. आंतरवालीला आव्हान केलं. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने एकजूट व्हावं. आंतरवालीच्या बंडा मराठी. पोलिसांचं गणित वेगळं, मराठ्यांचं गणित वेगळं. मराठी म्हणायचे एवढं ग्राउंड भरत आणि पोलिस म्हणायचे तुम्ही जे पार्किंगला गाड्या केल्या तेवढ्या गाड्या जरी भरल्या तरी तुमचं ग्राउंड 25% भरत. त्यांची आकडे मराठ्यांनी मोडली ना आमची मोडली. कोणत्या गोंधावर मराठी 11 रस्ते होते, 11च्या 11 जाम. ड्रोन कॅमेरे सुद्धा मराठी बसणार बघ. इतके मराठी आले. काही काही ते ड्रोन कॅमेरे उसात पडलेत आणखीन सापडलेले. इतके मराठी आले. मराठीने एका फटक्यात सगळे रेकॉर्ड तोडून टाकले. इतक्या ताकदीनं मराठी एकत्र आले. मी सरकारला वेळोवेळी सांगायचं मराठ्यांना फक्त इमानदारीने काम करणारे लोक पाहिजे होते आणि मी माझ्या समाजाला मायबाप मानलं आणि मी माझा प्रामाणिकपणा समाजासमोर सिद्ध केला. कुठंही या मायबाप मराठा समाजाशी आपण गद्दारी केली नाही. कुठंही सरकारचा नेमका प्रॉब्लेम असते. मी त्यांना मॅनेज होत नाही, मी त्यांना होतच नाही. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम त्यांचा तेवढा एकच आहे की हे मॅनेज होईल. आता मॅनेज व्हायचं तुम्ही कसं असतं अरे तुमच्याला वाटतं आहे का नाही मग काय हा नाही म्हणत काहीतरी. मी गोड बोलून माझ्या डोळ्यात देत असतो आणि कार्यक्रमात लावतो. ते आता जर या इकडं बैठकीत ठरलं ना कोण जायचं आंतरवालीला सगळे मंत्री म्हणते आंतरवाली नको त्याला कटाकट बोलत. मी काय चूक नाही बोलत. माझ्या गोरगरीब मराठ्यांचं वाटलं तुम्ही 70 वर्षे केलं. तुमच्याशी मित्रत्व करायसाठी नाही आंदोलन उभं केलं, माझ्या मराठ्यांना न्याय देण्यासाठी आंदोलन. आम्हाला आरक्षण पाहिजे आणि सरसकट मराठ्यांना पाहिजे. याच्यासाठी आता ही लढाई. मराठ्यांना आरक्षण मिळालं कोणीच म्हणू शकत नाही आंदोलन यशस्वी नाही झालं. आज गावागावात लोकांना प्रमाणपत्र मिळायला लागले. कोणाच्या तरी लेकराचं कल्याण झाले ही मराठ्यांनी लक्षात असू द्या. 54 लाख मराठ्यांना मिळाले. 2 कोटी त्याचा फायदा उचलणार आहे. किमान ते पण आपल्या भाऊबंद आहेत. कोणाला तरी मिळाले 2 दिवस उशीर होईल पण आपल्याला सुद्धा मिळणार. त्याची काळजी करायची काय गरज नाही.
विरोधकांच्या सगळ्या डाव आपण उधळून लावले. तिकडे टोळी तयार होती माझ्या विरोधात फाईट करायला. आणि मला तुमची साथ केवढी टोळी झाली तरी मी ते जरी एक शब्द बोलत मी 25 बोललो. ते म्हणतात नमुना मी मार लागला आपल्याला. मग आपला कसा टप्प्यात आला वाजीला सोडतच नाही त्याला. मग कोणी येऊ ते बी आता काहीतरी काल आलतं इथं भोकलाय काहीतरी बीड ला आलतं जाऊन देवले जेड पडली ते अक्कल ना फाकल त्याला काही माझ्या नदी लागत मी ते शान आहे काय म्हणलं का आता तर कागदात वाचत जाणं मला काय बांधव म्हणले वाचूनच भाषण करायला लागला. त्याला आणखी थोडं थांबा एकदा मराठ्याला आरक्षण मिळू द्या. लोकांनी भजे खाल्लेले कागदच खाल्ले पाहिजे. त्याच्या इतकं वाटोळ मराठ्यांचा कोणीच नव्हतं. सगळ्यात जास्त मराठ्यांचं वाटोळ त्याने केलं आणि ओबीसीचं सुद्धा त्यांनीच केलं. 34 जातीला खाऊ देत नाही. 34 जातीचं ओबीसीतल्या ते एकटा आरक्षण खातो. 80% ओबीसीचं महामंडळ एकट्याने खाल्लं. त्याला वस्ता दे की त्याची काळजी नका करू. त्याच्याकडे एकदा आरक्षण मिळून द्या. त्याच्यात किती दम मला एकदा बघायचं आरक्षण मिळू दे म्हणा. कारण आरक्षणामुळे शांत आहेत आपण. कारण हे मराठ्यांचा विजय जवळ आला आणि विजय जवळ आलेला असताना आपण विचारपूर्वक काम करायचं. माणसानं काम करताना संयमानं करायचं. ते यशस्वी होण्यासाठी 4 पावलं मागे यायचे पुढे जायचे. परंतु शांततेत जर घेतलं तर मराठ्यांचं कल्याण होतं. याच्यातच जर आपण थोडासा वेगळा विचार केला असता तर की मिळणार आरक्षण सुद्धा मिळणार नसतं. आज शेवटच्या टप्प्याचे मराठ्यांचं आरक्षण आता. फक्त माझी तुम्हाला विनंती शांततेत घ्या आणि मुंबईला सगळे चला. कसं आरक्षण मिळत नाही बघू आपण त्याची काळजी नका. तुम्ही सगळे मुंबईला तयारी झाली पण तुमची पुढची जर रांग म्हणले मागच्या द्यायचं नाही काय खोटे आता वर करू नका वर. खोटे आता करू नका वर. नाही तर म्हणून निवास तुमच्या भराशात तुम्ही नाही यायचे कोणीच. मला असं रेडी देण्यात तिकडं दारू देऊन कोणी यायचं नाही. कारण तिथं माता मावल्या सुद्धा राहणाऱ्या सगळ्या संसार बरबाद झाले त्या व्यसनामुळं. आता नका तिकडं गोळ घालायला येऊ. तिकडं संघर्षाची लढाई सुरू आहे. तिथं न्यायाची लढाई सुरू आहे. तिथं विचारपूर्वक चला. इथून 600 किलोमीटर गोरगरीब लेकरांचं कल्याण व्हावं म्हणून चालले. तिकडं दुकाना सापडेत बसू नका. तुम्हाला वाईट वाटू देऊ नका. मराठ्यांनी 2च कामं करा. आयुष्यभराच्या लेकराला आरक्षण मिळवून द्या. त्यांचं आयुष्याचं कल्याण होईल आणि व्यसनापासून सगळे लांब जा. मराठा सुधारला. व्यसन कोणी सगळे सोडून द्या. कारण त्या व्यसनामुळे आपले कुटुंबातले लोक आपल्यावर नाराज आहेत. बाहेरचे मित्रही आपले तुटले. पाहुणे रावळे सुद्धा नाव ठेवायला लागले. त्यामुळे त्याच्यापासून लांब जा आणि बांध टोकरायचं कमी करा. बांध इकडे टोकऱ्याचं काम असतं. दिवसभर लिंबाखाली बसत 3रा 12 जाते ते खुरपं घेऊन बांध टोकरीत बसतो. काय टोकरी तुरे 2-2 पिढ्या झाल्यात. बोलवण्यात आपले लोक एकामेकाला त्या बांध असेल. 750 लोक मी एकत्र बसलेत महाराष्ट्रात. 2-2 पिढ्या न बोलणारे. सगळं वैरच कमी करून टाकलंय. वैर कमी करा. 2-2 1-1 फूट सोडून द्या. काय फरक नाही पडत तुम्हाला. माझी तुम्हाला विनंती मुंबईकडे चला. आपल्या रामपुरी गावातील एकही माणूस नका घरी थांबू. अशी संधी नाही येणार मराठ्यांना. पण एकदाच लेकराचं कल्याण होईल. बार लढाई लढायला आपल्यात आता ताकद नाही राहिली. ही शेवटची आरपारची लढाई आणि मराठी मुंबईत इतके ताकदीनं घुसणार आहेत. आता 4ही बाजूने मराठी ताकदीनं मुंबईत घुसणार आहे. कारण ही एवढी मोठी धडक असणार आहे. आतापर्यंत देशात इतक्या ताकदीनं कुणीच गेलं नसेल. इतक्या ताकदीनं जाणार आहे. हे मराठ्याचे पोट्टे इतके बेकार आहेत. लय बेकार. मी म्हणलं एक फाईट इथं झालं. 17 तारखेला बैठक होती ना आपली. त्यावेळेस म्हणलं एक फाईट आम्ही इथं बघू दुसऱ्या बाजूला. नको म्हणले. खाली बसलेली एकदा मुंबई म्हणा म्हणलं मुंबई काय करू मग. चलो मुंबई म्हणलं आता काय झालं. बरं गप्प बसत नाही. गप्प बसायचं 20 तारखेपर्यंत.
गप बसणारच नाही, बुळबुळमध्ये सुरू. हे पोट्ट्यात नाही बेकार. कोण कोण घेऊन चाललंय, कोण नाही काय म्हणतात. सोशल मीडियाला व्हिडिओ टाकलाय, कोण काय मुसडीच घेऊन चाललंय. ते मला सरकारच्या लोकांनी असं बेजार केले. ते म्हणजे तुम्ही मुसडी घेऊन येणार का? तर म्हणलं मला काय कोण मुसडी घेऊन येणार. बरे पोट्टे बी असे बसले त्या मुसडीवर उलट तोंड करू आणि ते फोटो टाकले. 4-4, 5-5 जण बसले त्या मुसडी. आणि ते प्रतिनिधी मला फोन करते म्हणजे होय मुसडीवर किती लोक बसत असते. म्हणलं मला काय माहिती किती बसत असते. ते ज्यांनी टाकला त्याला विचार. मी त्यांना सांगितलं होतं तुम्ही नादी नका. त्या मराठ्यांच्या पोरांनी ह्या मराठा जातीनं जर एकदा मनावर घेतलं ना कार्यक्रमाच्या पुढच्या, मी त्यांना सांगितलं होतं तुम्ही त्यांचा हक्काचं आरक्षण घेऊन टाका. मध्ये मध्ये त्यांनी डिझेल बंद केलं. एका पोरानं लगेच त्या सोशल मीडियावर टाकलं. ते म्हणलं जर आपल्या डिझेल नाही गेलं तर ट्रॅक्टर पळायचं कसं. दुसऱ्याने दुसऱ्याच दिवशी शोध लावला. ते सौर ऊर्जेचं ट्रॅक्टर बसवलं. म्हणलं आपला ट्रॅक्टर थेट मुंबईतच थांबणार आता. कोकणचं वायर कोकणच जोडीन त्याचा भरोसाच नाही. मी आपलं सहज म्हणलं सगळ्या कामा 20 जानेवारीपर्यंत ओळखून घ्या. एक काम नाही राहिलं पाहिजे. एका पोरानं व्हिडिओ टाकला, इतकं गव्हाला पाणी दिलं त्याचं रानच शेवाळ. ते म्हणला मा घरी तर वापसाच नाही झालं पाहिजे माझ्या रान. मी सरकारला वेळोवेळी सांगितलं तुम्ही मराठ्यांच्या लोकांच्या नादी लागू नका. तो संयम आहे तितका संयम राहतो. आजपर्यंत मराठ्यांनी संयम राखला. 7 महिने वेळ दिला. याच्यापेक्षा मराठा किती वेळ देणार आहे. 7 महिने वेळ दिला. आता आमच्याकडे वेळ द्यायला तुम्हाला वेळ नाही. म्हणून मराठी आता मुंबईकडे निघाले. सगळ्यांना टाकते ना मुंबईकडे चला. मी पाठीमागच्या गावात सांगितलं नाही. तुमच्या रामपुरी सुद्धा सांगा मी रातपाठी करतो या समाजाचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून. तुम्ही सुद्धा करा. तुम्ही सुद्धा करा. आता झोपलात तर तुमच्या पोराचं वाटलं तुम्हीच केलं. मावशीवर तुम्हाला काम सांगत होतो. यांना गप बसून द्यायचं नाही घरी. मला लय उशिरा कळलं राव यांचे खटके तुमच्या हातात येतो. मला जर आधी कळाले असते ना मी यांच्याकडे टाइमच नसता का तुम्हाला आरक्षण समजून सांगितलं असतं. हे लय भूमित होते मला. मी एका गल्लीतून आले की 3ऱ्याच गल्लीतून जायची. पण माझा उद्देश एकच होता माझ्या गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोरं मोठे झाले पाहिजे. मागच्या यांना उद्यापासून काम लावा. यांना सांगा तुम्ही शेतात आम्ही जातो. तुम्ही गावोगावी जाऊन मराठा आरक्षणात जागृती करायची. मुंबईला चाला म्हणायचं. शांततेत आंदोलन करायला. हे जर नाही गेले ना त्यांच्या भाकरीच बंद करा. तुम्हाला काय करायचं मी आहे तुमचा भाऊ मागं तुमच्या. मी त्यांना सुधरून देणार. यांना बघा आता देऊन टाकतो मी. काळजीच करू नका तुम्ही यांची. कारण इथं न्यायासाठी लढाई. आणि महिलांनी सुद्धा महिला जागृती करा. तुमच्या आसपास तुम्ही बघा. तुमच्या शेजारी आज कोण नाही. त्या माता माऊलीच्या घरी जाऊन बसा आणि तिला सांगा तुझ्याही लेकराचं कल्याण होणार आहे माझ्यावर. इथं राजकारण नाही. इथं महाराष्ट्रातल्या घराघरातल्या लेकराचं कल्याण होणार आहे. म्हणून तुम्ही आसपास बघा. आपल्या गावातल्या कोणत्या महिला नाहीत उद्यापासून तिच्या घरी जाऊन बसा. तुझ्याही लेकराचं कल्याण होणार आहे. आपण सगळ्याजणी ताकदीनं लढू. तिची नाराजी काही असली तर काढा. पण महिला एकत्र व्हा. एखादा नळावर जर भांडणं झाले असले तर 2 भांड्याने जर एकमेकाला कट केलं असलं तर तिला म्हणा तू 4 भांड्या आण पण मला आता पोराचं लढायचं. कारण इथं लढाई न्यायाची. लाजू नका. तुम्ही शेतात काम करता लाजत नाही. तुम्ही जर काम नाही केलं आपले लेकरं मोठे नाही होणार. आपल्याला रात्र दिवस काबाड कष्ट शेतात करावे लागतील तरच आपले पोरं मोठे होणार आहेत. शेतात आपण लाजतो का? तुम्हाला माझी भाषा कळते का? नाही ना. मग इथं तुमचे लेकर मोठे होणार आहे. मग मराठा आरक्षणासाठी आपण सगळींना एक जीवाने राहून एवढ्या वेळेस मुंबईला लढायला गेलेल्या पोराच्या पाठीशी आपल्याच गावात राहायचं आपण. पण शांततेत आंदोलन पाठिंबा राहायचं. एवढं सांगायला का लाज आहे? तरी काय करण्याला मदत मला लाज वाटत. तर वाटून काय करते मग आता करतो आम्ही काम काय. पण मग एक प्रश्नाचं उत्तर दी. तुझा दीर उभा राहिल्यावर निवडणुकीला मी कसं गल्ली गल्लीन पॉम्पलेट घेऊन पडती. पतंग हान बया नारळी सरशी कबशी हान बराबर. मग एक तर तो अधीर सुधरतो. तो अधीर कोणता तरी साहेबाचा असतो. ते साहेब एखादा त्याला गटार गुटार नाली फिरी देते. ते दोघं सुधारणार. आपल्या गाव तोडायला पाठायचे का? आपल्या लेकरांसाठी कोण? या आंदोलनाचा मुख्य आत्मास्थी गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचा कोण? आम्ही ठेका घेतला नाही बार बार तुम्हाला तो मोठं करायला. आमच्या लेकरांना मोठं करण्यासाठी सुद्धा तुम्ही पुढे आला पाहिजे. 70 वर्षात जे जे पक्ष झाले त्या 70 वर्षातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षाचे नेते माझ्या बापदादा मराठ्यांनी मोठे केले.
पक्ष कोणचाही असू द्या. त्याचं कारण असं होतं, कधी काळी जर मला गरज लागली तर हा माझ्या मुलाच्या मदतीला येईल म्हणून त्याला मोठं केलं. आता अधिवेशन झालं, अधिवेशनात एकही आमदार मंत्री मराठ्यांच्या बाजूने बोलला नाही. एकही. जो कोणी बोलला त्याचा स्वार्थ ठेवून बोललाय. 50% वर द्या किंवा खाली द्या. आम्ही ते आरक्षण मागितलंच नाही, त्याची मागणी तुम्ही केलीच कस काय? 50% वरचं आरक्षण द्या हे बोलायचं सांगितलं कोणी, मग तुम्ही बोललात कसे? मराठ्यांचं आरक्षण ओबीसी आरक्षण आहे, त्याविषयी एकही आमदारांनी मंत्री बोलला नाही. याचा अर्थ मायबाप मराठ्यांना तुम्हाला जाहीर सांगतो, आपलं कोणीच नाही. आपल्या लेकरासाठी आपणच लढा आणि त्यांना मोठं करा. तुमचे लेकरं जर अधिकारी झाले, नोकऱ्याला लागलं, तुम्हाला कोणापुढे पसरायची गरज नाही, कोणापुढे झुकण्याची गरज नाही. तुमचे कॉलर कधी पण टाईट राहील. आपले लेकरं मोठं करायचं शिका. बस झाले लोकांचे झेंडे उचलायचे. आपल्याला आपण जर यांचे झेंडे उचलत राहिलो तर आयुष्यभर आपल्याला हमाली करण्याची वेळ येईल. हे कधी विसरू नका. आता ही लढाई गोरगरीब मराठ्यांच्या लोकांना, लेकरांना न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी सुरू. आरक्षण जर तुम्हाला समजून घ्यायचं असलं तर 1% हुकलेल्या पोराला किंवा पोरीला जाऊन विचारा आरक्षणाची काय किंमत आहे. ज्या मायबापानं रात्रंदिवस कष्ट करून पोरं शिकवले आणि स्वप्न बघितलं माझं लेकरू जर नोकरीला लागलं तर माझं कष्ट कमी होईल, हे स्वप्न बघणाऱ्या मायबापाला एकदा जाऊन विचारा आरक्षणामुळे आणि त्या आरक्षणाची काय किंमत आहे. ज्या पोरानं 5-5 वेळेस परीक्षा दिल्या तरीही ते भरती झालं नाही, त्या पोराला आरक्षणाची किंमत विचारा. ज्याचं क्लास 1 आणि क्लास 2 होणारा अधिकारी 1% होता त्याला आरक्षणाची किंमत जाऊन विचारा आरक्षणाची काय किंमत आहे. आणखी तरी तुम्ही भानावर या. कारण जीवन जगताना जितकं पाणी गरजेचं आहे तितकंच आता आरक्षण सुद्धा जीवन जगताना लेकरांसाठी गरजेचं आहे. नसता पुढच्या पिढ्या तुम्हाला माफ नाही करणार. आता नका बेसावध राहू, कारण हे आरक्षण आता अंतिम टप्प्यात आलंय. ते नेते फिटे पक्ष जळू द्या तिकडे, आरक्षण मिळेल बरं. मी म्हणत नाही तुम्ही राजकारण करू नका, पण आपल्या लेकराला अगोदर आरक्षण, नंतर राजकारण अगोदर नाही. एकदा पोरांना मोठं करा. आम्ही रातपाट एक करायला लागलो. रातपाट एक कोण करतो तुम्हाला माहिती का? राजकारणी. रचीन आपल्या कड्यावाजी, दारू उघडीन, चहा आपलाच पीन आणि मायाकडे बघा म्हणून. काय बघायचं काय? मायाकडे बघा. तो झाला मोठा, तो पोरं गेले परदेशात शिकायला, आमची चालले मुसं तोडायला, तो याकडे कवर बघतो. एक बी आपल्या बाजूला बोलत नाही. त्यामुळे आपण सावध राहून रातपाटे करा. कष्ट करायची वेळ आता आहे. पाऊस पडला आणि वापसा झाला, जो वेळेवर पेरतो त्याला वर्षभर धान्य कमी पडत नाही. पण सतत पाऊस पडलं, पेरायला गेलं, डोक्यात इतक्या धावतात काय केली तू. आता मराठ्यांचं आरक्षण अंतिम टप्प्यात आलंय. आता सगळेजण घाव घाला एकजुटीत. मराठ्यांच्या लेकराच्या अंगावर गुलाल पडलाच म्हणून आरक्षणाचा समजा. रातपाटे करा. मी रातपाटे करतो. मी पहिल्यांदाच आलो या गावात, पण माझे म्हणणं मांडायसाठी नाही आलो. रातपाट मी एकत्र करतोय. 4:30 वाजता साडेगावचा कार्यक्रम घेतलाय आणि 5 वाजता जेवलोय. पाठव मी कवा खाल्लं तरी मला पचत. पाठव खाय नाही तर कवा खाय. माझ्या गाडीत त्यालाच पचत नाही. ते 10 वाजले की दुड्या सापडा चालू करते. भाकरी पुढे 5 वाजता झोपलो. एक टाकलेलं होतं का 5:30ला माझ्या रगत उडली अंगावरची. मला म्हणते एक फोटो काढून दे ना. तरी सुरभूतर फोटो काढले, मला बेलं सुद्धा नाही ते. सकाळी उठलो कामाला लागलो. मी रातपाटे करतो, जीवाची पर्वा नाही करत. माझ्या बोटाचा पाया सुद्धा कार्यक्रम झाला तरी मी विचार नाही करत. 2 दिवसाला सलाईन घेतो आणि लगेच समाजाच्या दारात जातो. आता सावरला लेकराचं कल्याण करायची वेळ आली. लेकरं मोठे करा, आरक्षण देऊ, पुन्हा फिरायला चालू करतो. 3 दिवसाच्या पुढे मला दौरा सुद्धा आता होत नाही. कारण एका महिन्यात 26 दिवस उपोषण झालं माझं. पहिले 17 दिवसाचं, नंतर 9 दिवसाचं. माझं शरीर सुद्धा मला साथ देत नाही. माझ्या गाडीतल्या लोकांनाच माहिती माझ्या काय होते, तरीही मी माझ्या जीवाची पर्वा नाही करत. मला माहिती एवढीच वेळ आहे आपले लेकरं मराठ्यांचे मोठं करायचं. आता माझा नाही सारखं मेलं तरी हरकत नाही, पण आता माझा नाही सारखं. त्या दिवशी एक टाकलेला असं झालं फोटो काढायला. त्याच्या पायात अशी टप्पू चप्पल होती. ते पुढून आलं वाकडं तिकडं चलत. मला वाटलं काढलेला मग फोटो देईल. एकदम चिपकून आलो. त्याच्या पायाचा असा दंका लागला चिपले तर मला नकच अर्ध उडाला. त्याला लय लोटलं पण ते लय टप्प होतं. मला रेडलंच नाही पलीकडे. मराठ्यांनी आता परवा नका करू. मी माझं जीवन माझ्या समाजासाठी अर्पण केलं. मी आज नाही करत.
24 वर्षापासून करतो. मी माझं पूर्ण जीवन समाजासाठी अर्पण करतो आणि त्या समाजाला मी मायबाप मानला, त्या समाजाशी मी गदारी नाही करणार आणि हे समाजाला मी सिद्ध हुकूम करून दिले. आतापर्यंत मराठ्यांच्या पदरात 70 वर्षापासून आरक्षण पडलं नव्हतं. आज जवळपास 2 करोड मराठ्यांच्या पदरात आरक्षण मिळालंय. त्यांच्या लेकराचं कल्याण झालं, त्यांना आयुष्याची भाकरी मिळाली. आता आपली लढाई सरसकट मराठ्यांसाठी, महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना आपल्याला आरक्षण पाहिजे, यासाठी मुंबईकडे जायचं. तुमच्या गावात निघाल्या मोदी? निघाले? तुमचं कल्याण झालं म्हणून बरेच जण गुंतलेत. वा, कल्याण झालं तुमचं. माझा काय उद्देश नाही. आरक्षण देऊन माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोरावर आरक्षणामुळं मिळालेली वर्दी मला एकदा बघायची, बस एवढं सोप नाही. त्या लेकरांच्या चेहऱ्यावर आनंदाने हसू बघायचं, याच्यासाठी लढाई सुरू. मी मरायला नाही भेट, कारण सरकारनं मला शत्रू मानलंय, तरी मी भेट नाही. कारण गोरगरीब मराठ्यांचा प्रश्न मांडला म्हणून तुम्ही शत्रू मला मानत असाल तर मी तुम्हाला मोजीत बी नाही, गिनणार सुद्धा नाही. तुला काय करायचं तर कर, मी भेट सुद्धा नाही. कारण माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पदरात आरक्षण टाकण्यासाठी हा संघर्ष सुरू आहे. मी माझ्या कुटुंबाला सुद्धा सांगूनच घरात बाहेर पडलेलो आहे. आलो तर तुमचा नाही तर समाजाचा. लोकांपेक्षा माझं वेगळं आहे. लोकांचं आधी कुटुंब आहे, माझं तसं नाही. माझं अगोदर समाज आणि नंतर कुटुंब. कारण मी एका कुटुंबाला मोठं करीन, पण माझ्या समाजाचं नाही. कारण मी खाऊन जगण्यासाठी नाही आलो. खाऊन जगण्यासाठी तर कोणी पण जगू शकतो. इथं समाजाच्या लेकरांना मोठे झाले पाहिजे, त्यांची प्रगतीसाठी हा संघर्ष सुरू आहे. आणि तुम्हाला शब्द देतो, जीव जरी गेला तरी मुंबईतून आरक्षण घेतल्याशिवाय मागे फिरणार नाही. शब्द देतो. फक्त तुम्ही इकडे एकजूट फोटो देऊ नका, कारण याचं राजकारण नका येऊ. तुम्ही जर याचं राजकारण आणलं तर आपल्याच लेकराचं वाटलं होणार आहे. नोंदी भेटल्या काय एवढं काय गडबड होती लगेच? थोड्या टायमाला सांगितलं असतं का तयारी चालली लगेच. मराठा समाजानं मुंबईकडे जायचं ठरवलं. माय बाप तुम्हाला विनंती, तुम्ही केली तयारी? दोनदा विचारलंय बरं आता तुम्हाला. सगळ्यांनी मुंबईकडे चला, आता मागं नका. आणि गोदापट्ट्यातल्या 123 गावातल्या लाखांनो महिला 20 जानेवारीला सकाळी 8 वाजता अंतरवालीला येणार आहे. जे पोरं मुंबईला आरक्षणासाठी चाललेत, त्या पोरांना वाटा लावण्यासाठी त्या माता मावल्या यायला लागल्या. रामपुरीतील माता मावल्यांना माझी हात जोडून विनंती, 500 ते 600 किलोमीटरवर ते पोरं गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून लढाईसाठी चालले. तुमच्या खांद्यावर जबाबदारी, मायबापाची भूमिका तुम्ही निभवा. जाणाऱ्या पोरांच्या पाठीवरती मायबाप म्हणून हात फिरा. त्या पोरामध्ये 10 हत्तीचं बळी येईल. ते मुंबईकडे जातील तर आरक्षण घेतल्याशिवाय माघारी येणार नाही. आपण एक दिवस तुमचं काम बंद ठेवा, तुमचं एक दिवस काम बुडल, तुमचं नुकसान होईल, एक दिवसासाठी होऊ द्या. पण तुमच्या एक दिवस काम बुडल्यामुळे माझ्या मराठा समाजाचं जर कल्याण होणार असलं तर तुम्ही 100% एक दिवस काम बुडा आणि त्या पोरांना वाटा लावायला. कारण त्याच्या 2 संदेश जाणार आहेत. लाखांना माता मावल्या वाटा लावण्यासाठी येणं म्हणजे सरकार पण संदेश जाईल की येणारं लाखांनी आहेत आणि वापस वाटा लावून गेलेले लाखांनी आहेत. मराठी मात्र एकजुटी नाहीत. आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून तुम्हाला सगळ्यांना येतं. आपल्या रामपुरातल्या सगळ्या बांधवांना माझी विनंती, विशेष करून माता मावल्यांना त्या दिवशी घराला कोलप लावून अंतरवालीकडे या. कारण ते लेकरं तुमचे असतील नसतील मला नाही माहित, परंतु ते चाललेले लेकरं हे मराठ्यांसाठी चाललेत. त्यांच्यात तुमचा मुलगा शोधा. तुमचंच लेकरू चाललंय असं समजा आणि त्याच्या डोक्यावर मायाचा हात फिरा. पोर आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरणार नाही. त्यांना आरक्षण घेऊन येते. एक दिवसासाठी 20 जानेवारीला कामं बुडवून टाका. कोणाचे लग्न असले तर पुढं ठेवा म्हणा, नाही त्या लग्नालाच कोणी जाणार नाही. त्या दिवशी सगळे अंतरवलेले येणार आहेत. त्यामुळे तारखे पुढे टाकला म्हणा फटाफट असल्या कोणाच्या तर. आणि सगळ्या माता मावल्यांना पुन्हा एकदा विनंती, आंतरवालीकडे सगळे या. आणि जे बांधव येणार नाहीत मुंबईला त्यांनी सुद्धा वाटा लावण्यासाठी या. गावाची गावं रिकामे करा. रामपुरीवर आणखीन एक जबाबदारी, तुमच्या आसपासचे सगळे खेडे तुम्ही पिंजून काढा आणि 20 जानेवारीला मुंबईकडे चला म्हणून सांगा. सगळ्यांनी रात्रंदिवस कष्ट केल्याशिवाय जमणार नाही. मी रात्रंदिवस का करतोय बार तुम्हाला तेच सांगतो. 2 वाजताचा कार्यक्रम आहे कुंभारी पिंपळगावचा. आता किती वाजले? 8:30. आणखी 9 गाव आहेत मध्ये. 9 गावात कार्यक्रम आहेत आणखी. म्हणजे मी बरोबर 5-5:30 ला सूर्य उगाच टायमाला कुंभारी पिंपळगावात जातो. तो
ते नाही खिचडी केली जाईल. ते म्हणते दादा चलून त्याला हलायला तयार नाहीत मराठी. माता माऊल्यांनी जास्त आरक्षण समजून घेतलं म्हणून आंदोलन सोपं गेलं. महाराष्ट्रातल्या माता माऊलीच्या लक्षात आलं माझ्या लेकराचं कल्याण हे आरक्षण आहे. माझे लेकर या आरक्षणामुळे मोठे होणार आहे. बीडच्या सभेत मी सहज आव्हान केलं 3 लाखापेक्षा कमी महिला नव्हती आणि आपली एक बी सभा महाराष्ट्रातल्या असे नाही केलं 2 लाख महिला नाही. एक बी 2 लाख 5 लाख महिला इतक्या महिला. मी सहज म्हणलो मुंबईची खिंड आम्ही लढणार आहे. पाठीमागची खिंड तुम्ही सांभाळा. आम्हाला जर तिकडं त्रास दिला तर इकडे तुम्ही शांततेत आंदोलन करायचं पण मंत्र्याच्या आमदाराच्या रणच्या घालून बसायचं महिलांनी. आणि महिलांनी त्याला एकच म्हणायचं फक्त आमचे लोक मुंबईला गेले तुझे मुंबईतले मंत्री आमच्या लोकांना त्रास द्यायला लागले तिकडे फोन करून सांग आमच्या लोकांना त्रास देऊ नको. नुसती पायातली हातात घ्या हाणू फिरू नका. 2 महिन्यावर उडणार नाही ते घरात. आणि फोन करून बी सांगा मला त्रास द्यायला दो इकडं तिकडे त्रास देऊ नका. मी असं म्हणून व्यासपीठाच्या खाली उतरलो. काही माता मावल्या माझ्याकडे आल्या. त्या म्हणल्या दादा तुम्ही जा मुंबईला तुम्हाला कोण आडीत आहे बघतो. जर आडीलं ना एका चपली तिकडे एखाद्या तुतारा फोडील. इतक्या महिला बी पेरल्या जातात म्हणून आंदोलन सोपं गेले. आणि महिलांच्या शक्तीशिवाय आंदोलन पुढे जाणं नाही. कारण आपल्या माता मावल्या बाहेर निघत नव्हत्या पण पोराचा न्याय आणि पोरग मोठं कशात होणार हे त्यांच्या लक्षात आलं. म्हणून ग्राउंड कोणचंही असो मैदान कोणचंही असो खचाखच भरायला लागले. मराठ्यांनी ठरवले विजयाचा गुलाल एवढे पोराच्या डोक्यावर टाकायला म्हणजे टाकायला. आता आपली तुम्हाला विनंती 20 जानेवारीसाठी रात्रंदिवस जागा पण तयारीला लागा. 4-5 दिवस हातात. आसपासचे 50-60 खेडे पिंजून काढा. जेवढा वेळ मिळेल तेवढा समाजासाठी द्या स्वतःच्या पोरासाठी द्या. आणि आपल्या रामपुरीतले सगळ्याचे सगळे माणसं 20 जानेवारीला ज्यांना मुंबईला येतं त्या मुंबईला येतील आणि जे येणार नाही त्यांनी 1 दिवसासाठी वाटा लावायला. आपल्या गावातल्या सगळ्या गाड्या बाहेर काढा. मोटरसायकलीपासून सगळ्या आहेत तेवढे आणि आंतरवालीपासून मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत त्या माता मावल्या सगळ्या येणाऱ्या आणि तिथून वापस येणाऱ्या. तर त्या दिवशी तुमच्या मोटरसायकलवरच राहा म्हणजे तुम्हाला अर्ध्या ते पाऊण घंट्यात मुक्कामाच्या ठिकाणी त्या पोरांना वाटा लावल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या घरी अर्ध्या पाऊण घंट्यात येता येईल. कारण आपण अगोदर असं ठरवलं होतं आंतरवाली त्या लाखांना महिला येणार होत्या आणि गेवराईपर्यंत त्या पायी वाटा लावणार होत्या. परंतु त्या जर आंतरवालीत गाड्या लावल्या तर त्या पायी गेवराईत येणार पुन्हा वापस जायचं त्यांचं अडचण होणार. म्हणून तेवढा फक्त आपण एक बदल केला की ज्या गाड्या तुम्ही सगळ्या मोटरसायकल घेऊन येणार आहेत त्या पोरांच्या पाठीमागं तसंच ठेवा. म्हणजे तुम्हाला आता चालायचं पण नाही आणि ताण पण काय नाही. तुम्ही 2 घंट्यात 3 घंट्यात त्यांना मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत सोडताल आणि तुमच्या गावाकडे चाल. तेवढे वेळेसाठी न येणारे त्यांनी सुद्धा या. गावाचे गाव रिकामे करा पण 20 जानेवारीचा दिवस असा मोठा झाला पाहिजे की इकडून गेवराई तालुक्यातून इतकी मोठी एक लाट आली पाहिजे तिकडे की असं वाटलं पाहिजे आता मात्र मराठी आरक्षण घेतल्याशिवाय हटत नाही. पुन्हा तुम्हाला जाता जाता विनंती 20 तारखेला जास्तीत जास्त मुंबईकडे चला. कारण तिकडे जितके जास्त जातील तितकं आरक्षण लवकर येईल. आणि तुम्ही नुसतं मांडीत घालून बसा मुंबई शांततेत. दुसऱ्या दिवशी सकाळीच आरक्षण. कारण मराठे तितके जाणार आहेत मुंबई. तुफान मराठे इतक्या ताकदीनं कधीच मुंबईत घुसले नसतील. इतक्या 4ही बाजूने घुसले. लोक रस्ते सुद्धा बघून आले. मला तर धाकात पडाय माझ्या आधीच मुंबई भरू होती का पण मी इकडे तर ठोकावलं. इतके माझी टक्के देते तिकडून इकडे ये तिकडे त्या गल्लीत ते ये त्या गल्लीत आमका राहतो तिकडच्या गल्लीतून गेलं का पलीकडून लगेच आमका मंत्री ये. मग आता त्या गाजर झोपतो का इथून गेला. सगळं ठराविकच नमुने सोयीचं पण येत नाही. कोणी म्हणतं इमानावरच बसायचं होता का पंख्यावर बसत होते यांनी बी. आणि असं पोस्ट टाके त्यांना त्या सरकार फोडलोड मध्ये आलंय. त्यांना वाटतंय कुंकड देते कुंकड नाही काय मिळेल आला नाही. तुम्हाला पुन्हा एकदा जाता जाता विनंती मला भरपूर गावं करायचे. आपल्या सगळ्यांना हात जोडून सांगतो लेकराच्या न्यायासाठी फोटो पुढे देऊ नका. आपण तुम्हाला शब्द देतो जीव जरी गेला तरी 1 इंचही मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय हटणार नाही. आणि मुंबईकडे पुढे सगळे या एवढीच विनंती करतो.